पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी। सुवेंदू अधिकारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। पंतप्रधान मोदी, अमित शहा, नितीन नबीन राहणार उपस्थित। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम। थलपती विजय यांना 116 आमदारांचा पाठिंबा। सूत्रांची माहिती, आणखी 2 आमदारांच्या पाठिंब्याची गरज। शपथविधीबाबत गोंधळ। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी संघर्ष। नेते एएमके दिनकरन यांनी घेतली राज्यपालांची भेट। मुख्यमंत्री पदासाठी पलानीस्वामींना पाठिंबा। दिनकरन यांच्याकडून राज्यपालांकडे पत्र सादर। महायुतीकडून समन्वय समितीत मोठे बदल। सरकारमधल्या समन्वय साधण्यासाठी आता मंत्र्यांची समिती। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षांच्या ऐवजी मंत्री काम पाहणार। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर। यंदाचा अर्थसंकल्प 80,952 कोटी 56 लाख रुपयांचा। पालिकेचा 2026-2027 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77% वाढ। धुळ्याचे माजी आमदार फारुख शहा राष्ट्रवादीतून बाहेर पडणार। 8 नवनिर्वाचित नगरसेवकांचा राजीनामा देणार असल्याची माहिती। विकास निधी उपलब्ध होत नसल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी। एअर इंडियाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचे संकेत। युद्धजन्य परिस्थिती आणि वाढलेले इंधन दर कपातीची कारणं। पुढच्या 3 महिन्यांसाठी विमानांची संख्या कमी करण्याचा देखील विचार। साताऱ्याच्या कासरतळेमध्ये ट्रक 50 फूट खोल दरीत कोसळला। अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। रस्त्याच्या कडेला लावलेला ट्रक अचानक दरीत कोसळला। नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्याचा राडा। प्राणघातक हल्ला करत एका कैद्याला केलं जखमी। नागपूरमधल्या LIC चौकात तुंबळ हाणामारी। भिकाऱ्यांच्या 2 गटात जोरदार राडा। किरकोळ कारणावरून राडा झाल्याची माहिती। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक। ट्रान्स हार्बर मार्गावर सुद्धा मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक। उष्माघातापासून बिबट्याला वाचवण्यासाठी प्रयत्न। माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये फॉगर सिस्टीम कार्यान्वित। बिबट्यांची प्रकृती बिघडू नये म्हणून वनविभागाचं पाऊल। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा।